नमस्कार. वृषालीज मेनूमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. बऱ्याच वेळेला आपण घरी मिठाई बनवतो, बेसन लाडू बनवतो, पण ती बेसन लाडू किंवा मिठाई ही मिठाईवाल्यांसारखी किंवा स्वीट होमसारखी होत नाही. स्पेशली बेसन लाडू जेव्हा आपण बनवतो ते मिठाईवाल्यांसारखी रवाळ होत नाही, खाताना टाळ्याला चिकटतात, शिवाय तोंडात टाकल्या टाकल्या जसे स्वीट होममधले लाडू विरघळतात तसे ते विरघळत नाही. त्याचं कारण स्वीट होममध्ये लाडू बनवताना पिठी साखर किंवा साखर वापरली जात नाही, तर ते वापरतात तगार किंवा बुरा शक्कर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तगार किंवा बुरा शक्कर कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तगार म्हणजेच बुरा शक्कर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर. इथे मी 3 वाट्या साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पाणी 1 वाटी. हे पाणी ज्या वाटीत मी घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 3 वाट्या साखर घेतलेली आहे. पाणी एकच वाटी घ्यायचं आहे, नाहीतर पाक करायला उशीर लागू शकतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे साजूक तूप. साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप घेतलं तरी काहीही हरकत नाही, तेही चालू शकतं. तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे, पण गॅस फ्लेम ऑन नाही आहे. आधीच साखर टाकून घ्यायची आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे. आता इथे आपण पाणी टाकून घेऊयात आणि मग गॅस फ्लेम ऑन करूयात. आधीच गॅस फ्लेम ऑन करून कढई गरम असेल तर साखर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे साखर आणि पाणी टाकून झाल्यानंतर गॅस फ्लेम ऑन करायची. तर गॅस फ्लेम ऑन केलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकाल साखर हळूहळू वितळायला सुरुवात होत आहे. 3 वाट्या साखरेला 1 वाटी पाणी पुरेसं आहे, त्यामुळं पाक लवकर होईल. पाणी जर जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, फक्त पाक व्हायला वेळ जास्त लागू शकतो. त्यामुळं 3 वाट्या साखरेला 1 वाटी पाणी प्रमाण पुरेसं आहे. तर आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. गॅस फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे, म्हणजे हाय फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. त्यामुळं साखर लवकर विरघळेल, त्याचबरोबर टेम्परेचर सगळीकडे सारखं राहिल्यामुळे लवकर उकळी येईल. तर आता हे पहा, पाकाला उकळी यायला लागलेली आहे, पण हा आवाज येतोय म्हणजे साखर आपली पूर्णपणे विरघळलेली नाही आहे. तर आपण थोडा वेळ वाट पाहूया. गॅस फ्लेम मोठाच आहे. तर हे पहा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, पण रंग त्याचा थोडा गढूळ दिसतोय आपल्या पाकाचा. तर इथे आपण 2 ते 3 चमचे दूध टाकणार आहोत. त्यामुळं काय होईल, साखरेच्या पाकामध्ये किंवा साखरेमध्ये जी मळी असते त्यामुळे त्याला रंग असा येतो पाकाला. तर त्या दुधामुळे ती मळी कडेला साचून राहते आणि मग ती आपण बाजूला काढू शकतो आणि त्यामुळे आपल्याला पांढरा शुभ्र असा पाक होईल आणि आपली तगार देखील पांढरी शुभ्र तयार होईल. तर हे पहा, पांढरे शुभ्र बुडबुडे यायला लागलेले आहेत, म्हणजे आपला पाक स्वच्छ होतोय. आणि इथे बघा कडेला अशी मळी साचून राहिलेली आहे. आता ही काढून घ्यायची एका डिशमध्ये, म्हणजे आपल्याला स्वच्छ पाक मिळेल. तर हे पहा, संपूर्ण मळी आपली काढून झालेली आहे आणि पाकाचा रंग तुम्ही बघू शकत असाल. एकदम स्वच्छ पाक तयार झालेला आहे. आता पाक व्हायला अगदी थोडाच वेळ शिल्लक राहील, म्हणजे पटकन पाक आपला तयार होणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला फक्त एका डिशमध्ये चेक करायचं आहे. पहा, एक ड्रॉप घ्यायचा पाकाचा आणि मध्ये मध्ये चेक करायचं. पाक गरम असणार आहे, त्यामुळे फुंकर मारून
हे चेक करायचे. अजून आपला पाक पूर्ण झालेला नाही आहे. आपल्याला साधारण कढईच्या कडेला साखरेचा थर दिसेल अशा पद्धतीने पाक तयार करायचा आहे. किंवा बोटाने आपण जेव्हा चेक करतो तेव्हा बोटाला थोडी साखरेचे दाणे लागतील अशा पद्धतीने, म्हणजे बारीक दाणे लागतील अशा पद्धतीने पाक आपला तयार झाला पाहिजे. दुसरा ड्रॉप घेते आहे चेक करायला. हे पहा, पांढरा शुभ्र दिसत असेल म्हणजे बोटाच्या बेसला, बोटांना पांढरा रंग दिसतो आहे, म्हणजे साखरेचे क्रिस्टल्स व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता या स्टेजला आपल्याला तूप घालायचं आहे. तुपामुळे काय होतं की साखरेचा जो भुरा आहे तो अगदी सुटसुटीत तयार होतो आणि गाठी होत नाहीत किंवा त्याचे गोळे गोळे तयार होत नाहीत. आणि अगदी झालेच तर ते बोटाने सहज आपल्याला फोडता येतील अशा पद्धतीचे असतात. तर तूप घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे. आणि सतत हलवल्यामुळं तूप पटकन मिक्स होतं. आणि आता तुम्ही पाहू शकत असाल कढईच्या कडेला साखरेचा पांढरा थर जमा झालेला दिसतो आहे, म्हणजे अगदी पाक तयार व्हायला आलेला आहे. आणि आता आपण गॅस फ्लेम बंद करणार आहोत. आणि आता हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. इथे आपल्याला फक्त थोडे कष्ट पडतील. भुरा तयार करताना अगदी भुरा तयार होईपर्यंत, गॅस फ्लेम बंद केल्यानंतर भुरा तयार होईपर्यंत सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. त्यामुळं क्रिस्टल्स तयार होणार नाहीत, गोळे गोळे किंवा गाठी तयार होणार नाहीत. हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेलच की पाक थंड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि घट्ट होतोय तो, अगदी पांढरा रंग त्याचा तयार होतो. कढई मी खाली घेतलेली आहे आणि आता मी सतत हे हलवत राहणार आहे. हळूहळू त्याचा रंग बदलतोय, म्हणजे मिश्रण थोडंसं घट्ट होतं आहे आणि त्याचा रंगही पांढरा व्हायला सुरुवात होते. जसा जसा पाक थंड होईल तसं तसं ते साखर त्याची तयार होईल आणि रंग देखील पांढरा शुभ्र तयार होईल. तर आता हे पहा, तुम्ही पाहू शकत असाल रंग पाकाचा बदलायला सुरुवात झाली आहे. जसं जसा पाक थंड होईल तसतसा त्याचा रंग बदलतोय आणि साखरेचे बारीक क्रिस्टल्स त्यामध्ये तयार होत आहेत. हे सतत आपल्याला हलवत राहायचं. साधारण एक 7 ते 8 मिनटं लागतील पाक पूर्णपणे थंड होऊन त्याची तगार व्हायला. हे पहा, अगदी पटकन ते होते, फक्त त्याला सतत हलवत राहायचं आहे. तर आता हे पहा, साधारण एक 5 मिनटं झालेली आहेत जशी मी हलवत आहे आणि आता पाक बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. थोडासा अजून त्याच्यामध्ये ओलावा शिल्लक आहे, त्यामुळे आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. आणि चमच्याने आपल्याला ते, त्याच्या जर गाठी होत असतील किंवा चिकटत असेल तर त्याला फोडून घ्यायचे आहेत. हे सतत हलवत राहायचे आणि अशा पद्धतीने त्याचे गोळे फोडून घ्यायचे. कडेला चिकटलेली साखर आपल्याला व्यवस्थित पळीने काढून घ्यायची आहे. हे पहा, पाक बऱ्यापैकी घट्ट होत जाईल. तर तुम्ही बघू शकता मळी काढल्यामुळे या साखरेचा रंग जो आहे तो अगदी सुंदर पांढरा शुभ्र झालेला आहे. तर हे पहा, साखर तयार व्हायला लागलेली आहे आपली, म्हणजे तगार. आणि हलवताना हे जे गोळे दिसत आहेत मध्ये मध्ये ते आपल्याला पळीने व्यवस्थित फोडत राहायचं आहे मध्ये मध्ये. पळीला लागलेली साखर आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊयात. त्याची पूर्ण पावडर तयार होईपर्यंत आपल्यालाही हलवतच राहायचं. पाक बऱ्यापैकी थंड होत आला आहे आता, फक्त गोळे आपल्याला मध्ये मध्ये फोडत राहायचे. तर हे पहा, एक गोळा मी घेतलेला आहे आणि अगदी सहज तो फुटतोय, म्हणजे त्याची अगदी सहज पावडर तयार होते. इतक्या सहज हे सगळं होतं आहे ते तुपामुळे, कारण तूप टाकले आपण तर त्याचे जे गोळे आहेत ते सहज फुटतात. अगदी त्याचे गोळे तयारही होत नाहीत किंवा ज्या वेळेला आपल्याला ती वापरायची असेल त्यावेळेला आपण ती चाळून वापरू शकतो.
तर हे पहा, पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ही तगार बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. हे जे लहान लहान गोळे आहेत हे अगदी सहज हातानेही फुटतात. अजून एक गोळा घेऊन दाखवते तुम्हाला. हे पहा, हा तर उचलण्याआधीच फुटलेला आहे. अगदी सहज हे हाताने फुटतात. ज्या वेळेला तुम्हाला ही वापरायची असेल त्यावेळेला तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता आणि राहिलेले गोळे हाताने फोडून वापरू शकता. तर तगारचा रंग तुम्ही पाहू शकता, अगदी सुंदर पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे. हा आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नवनवीन मेनूंचा आस्वाद घेत राहा.